नवतरुण उमेदवार रवी बागल सर आहेत आपल्या वार्डामध्ये. आतापर्यंत केलेल्या विकास कामाबाबत आणि आतापर्यंत त्यांनी केलेल्या प्रचाराच्या संदर्भामध्ये जनतेची काय अपेक्षा होती आणि आपण काय कामं केलेली आहेत आणि भविष्यामध्ये आपण विकासात्मक काय अजेंडा आहे तुमचा काम करण्याचा, त्याबद्दल काय सांगाल आपण? सर्वप्रथम पुन्हा एकदा तुमचं ओळख सांगा, तुमचं प्रभाग नंबर क्रमांक 3 ब मधून उभा आहे. शरद पवार चंद्र गटाचा मी उमेदवार आहे. माझं चिन्ह तुतारी आहे. आज प्रभागात जो नगरसेवक पदाचे जे मुद्दे असतात काम करण्याचे, लाईट, नाली, पाणी, रस्ता, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे काही कामं टक्केवारी घ्यायचे कामं नसतात. हां, आमच्या वार्डातले नगरसेवक काय असे आहेत की सत्ता नसतानासुद्धा की ते असं म्हणतात की हे विकास जे आहेत हे आम्ही केले. 4 वर्ष प्रशासक येऊन बसलेले नगरपालिकेत. आमदारांची ताकद आणि खासदारांची ताकद लावल्याच्या नंतर हा जो विकास आहे वार्डातला हा झालेला आहे. इथं फक्त जे गतवर्षीचे नगरसेवक जे आहेत ह्यांनी फक्त टक्केवारी खाण्याचं काम केलेलं आहे. प्रत्येक गुत्तेदारांना बोलायचं, काम अडवायचं, माहितीचा अधिकार टाकायचा आणि काहीतरी क्षुल्लक कारण काढून टक्केवारी घेऊन आपला फायदा बघून बाजूला जायचं. हा काय प्रकार आम्ही करणार नाहीत. आणि राहिला विषय नागरिकांचा, पाणी, लाईट, नाली, हा मुद्दा तर आम्ही आत्तापर्यंत करतच आलो आहेत, इथून पुढे पण करणार आहेत. आणि 100% लोकांचा प्रतिसाद मला मिळालेला आहे. त्याच्यामुळे मी आज काम करण्यासाठी सक्षम आहे हे मला वाटतंय. यांच्या विरोधातील काही जे उमेदवार आहेत यांचा स्पष्ट आरोप आहे की गेल्या काही वर्षामध्ये त्यांनी नाली बांधकाम असेल, लाईटचं काम असेल, रस्त्याचं काम असतील, जे काही नप फंडातून हे जे कामं केलेले जातात त्या कामामध्ये टक्केवारी घेण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे, असं देखील त्यांनी आरोप या ठिकाणी केला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तर चांगल्या पद्धतीनं हे काम करणार आहेत बागल सर. परंतु गेले काही पाठीमागंसुद्धा आमदारांच्या माध्यमातून त्यांनी काही कामं करण्याचे प्रयत्न या ठिकाणी वार्डामध्ये विकासात्मक केलेले आहेत आणि भविष्यामध्ये ते चांगलं आणखी या ठिकाणी काम करतील. अजून जे आता तुम्ही प्रचार करत असताना समस्या तर नाल्या, रस्ते, लाईट यांचेच आहेत. परंतु जसं की संभाजीनगरमधलं एक गाव आहे छोटंसं पाटोदा, भास्कर पेरे माजी सरपंच तेथील, त्यांनी बरेचसे काही प्रोजेक्ट राबवलेले आहेत. याबद्दल तुम्ही काय सांगाल? असं काही आपल्याला या ठिकाणी करता येतं का? जे नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही स्कीम असतील ह्या 100% आम्ही राबवू ना. ज्या काही स्कीम नगरपालिकेच्या माध्यमातून येतील, समजा घरकुल योजना असेल, हे आम्ही जशी आज आम्ही राबवतच आलोत. आज आम्ही पण लोकांना घरकुल मिळवून दिलेत ना. आज आम्ही सत्तेत नसताना, आम्ही कोणत्या पदावर नसताना आम्ही लोकांचे कामं केलेले आहेत. त्याच्यामुळं ह्यावेळेस लोक आम्हाला आशीर्वाद देणार आहेत आणि ज्या काही अजून नगरपालिकेच्या माध्यमातून काही स्कीम येतील त्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करू. बीड शहरामध्ये जवळपास कचऱ्याची खूप मोठी एक समस्या आहे. कचऱ्याची अनेक ठिकाणी कचरे ढीग साचले जातात आणि त्यातून दुर्गंधी निर्माण होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. अनेक मेट्रो सिटीमध्ये या कचऱ्यापासून म्हणजे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे काही प्रोजेक्ट राबवलेले आहेत. असे काही तुम्ही आमदाराच्या कानावर घालून या ठिकाणी करण्याचे नियोजन काही करू शकता? आपले पुण्याचे जे आमदार आहेत लांडगे, दादा लांडगे, त्यांनी जो प्रकल्प केलेला आहे तिथं हे घाण कचऱ्याचाच केलेला आहे. आम्ही आमदार साहेबांपाशी हा प्रश्न मांडून आपल्या बीडसाठी पण आणि नगराध्यक्षपदाचे जे आता उमेदवार होणार आहेत आमच्या तुतारीचे, स्मिता विष्णुताई वाघमारे, ह्यांच्यापाशी पण हा मुद्दा आम्ही मांडून बीडसाठी हे घन कचऱ्याचं जे लांडगे दादांनी केलेलं आहे ते पण मुद्दा आम्ही मांडू आमदारांसाहेबांपाशी. बीड तालुक्याचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कानावर ही गोष्ट घालून पुण्याचे जे आमदार आहेत लांडगेसाहेब यांच्या आदर्शाच्या पद्धतीनं बीडमध्ये आपण कचऱ्यापासून काही टिकाऊ वस्तू बनवण्याचं काम आपण करणार. या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे. बीड नगर परिषदेची प्रभाग क्रमांक 3 ब
Yes. या ठिकाणी ही अतितटीची आता सध्या ही निवडणूक ठरली जाते आणि या ठिकाणी कोण जिंकतंय हे सध्या उत्सुकता आहे जनतेमध्ये आणि लवकरच तो आपल्याला 21 तारखेला पाहायला मिळणार आहे. Yes. बरोबर आहे. परत एकदा तुम्ही मतदारांना काय संदेश द्याल? तुम्ही आत्ता जे म्हणलात अटीतटीचा जो सामना प्रभाग क्रमांक 3 मध्ये दिसतोय, हा अटीतटीचा सामना नाही म्हणता येणार, कारण की ही तिरंगी लढत असणार आहे. माझ्या विरोधातले जे 2 उमेदवार आहेत हे दोन्ही बलाढ्य हत्ती आहेत आणि मी आहे मुंगी. आणि जर मुंगी एकदा हत्तीच्या कानात घुसली तर हत्तीला कळत नाही. तसं सध्या वार्ड क्रमांक 3 मध्ये दोन्ही उमेदवारांचं झालेलं आहे. त्याच्यामुळं ह्यावेळेस आम्ही बाजी मारू 100%. ओके, बागल साहेबांनी विश्वास दाखल केलेला आहे की आपण बाजी मारणार आहोत. धन्यवाद. आपण आपला प्रचाराच्या वेळातून वेळ काढून या ठिकाणी आपण मुलाखत दिली. लोकशाही द ग्रेट न्यूज चॅनल भागवत वैद्यसह तक्षशिला ढाले मॅडम, बीड.